जीतेंगे। हम अपना अधिकार मांगते नहीं किसी से भीख मांगते। हम अपना अधिकार मांगते नहीं किसी से भीख मांगते। ज्ञानंदपूर शाळेवर प्रशासक बसलंच पाहिजे, बसलंच पाहिजे, ज्ञानंदपूर शाळेवर प्रशासक बसलंच पाहिजे, बसलंच पाहिजे, बसलंच पाहिजे। राहून शिकवायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे। ज्या इमारतीत त्यांनी शाळा भरवली त्या इमारतीत विद्यार्थी आणि पालक बसण्यास तयार नाहीत। शिक्षकांची आर्थिक कुचंबना हा संस्था चालक आणि इथल्या शाळेतील मुख्याध्यापक करताय। हे सगळे एका रक्तगटातील नातेसंबंध आहेत आणि यांच्या आपसी वादामुळे ही शाळा मराठी माध्यमाची 300 विद्यार्थी असलेली शाळा कुठेतरी मोडकळीस आणण्याचं कार्य हे संस्था चालक करत आहेत। हे बंद झालं पाहिजे। असे जर प्रकार घडत राहिले तर मराठी माध्यमाच्या शाळा आणि मराठी शिकणारे विद्यार्थी कुठं शिकणार? याला जिम्मेदार कोण? या गोष्टीचा विचार करणं या शासनाचं काम आहे आणि शासन एकीकडे म्हणतं मराठी माध्यमाच्या शाळा जागल्या पाहिजे। नंबर 1 कारण 20 वर्षापूर्वी शाळेतल्या प्रत्येक शिक्षकाने स्वतःच्या नावावर पर्सनल लोन काढून दर महिन्याला 5-5 हजार रुपये EMI भरून ती इमारत संस्था अध्यक्षाच्या नावानं केली। ती आता हडप करायची, तिची किंमत आज करोडो रुपयामध्ये झाली। दुसरं कारण गेल्या 35 वर्षापासून शिक्षकांना आर्थिक इतकी पुळवणूक केली की एका शिक्षकाने 65 लाख रुपये 65 lakhs ऑन पेपर दिलेले आहेत, बँक स्टेटमेंट्स आहेत। आणि एवढंच नाही तर करोडो रुपयाचा प्लॉट बक्षीस म्हणून घेतलेला आहे, त्याचे पण पुरावे। हे सगळे पुरावे आम्ही या कार्यालयाला 7-8 महिन्यापूर्वी दिलेले आहेत, पण कार्यालय हल्लेलं नाही। मला माहित नाही तर कार्यालयावर कोणाचं वजन नाही, कारण ते संस्था चालक सांगताना सांगतात की माझ्या डोक्यावर शिक्षक आमदाराचा हात आहे। ज्या शिक्षक आमदाराला आम्ही मतदान केलेलं आहे, आम्ही निवडून दिलं, तो आमच्या मारेकऱ्याला जर साथ देत असेल तर आमच्या मतदानावर थू आहे, आमच्यावर थू। गेल्या 35 वर्षापासून प्रत्येक महिन्याला बिल्डिंगच्या भाड्यापोटी दर शिक्षकाकडून 5-6 हजार रुपये भाडं घेतलं। शिक्षकांनी गेल्या 1-1.5 वर्षापासून बंड केलं, आमच्या कष्टाचा पैसा आम्ही देणार नाही म्हणून ही शाळा बंद करण्याचा घाट। आता इतक्या दिवस शाळेत यांचं चाललं का त्याचा पण इतिहास ऐकून घ्या। संस्थेचे अध्यक्ष गोविंद गोंडे पाटील, संस्थेचे सचिव अंकुर गोविंद गोंडे पाटील, संस्थेत त्या शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी अंकुर पाटील, सासरा अध्यक्ष, मुलगा सचिव आणि मुख्याध्यापिका अध्यक्षाची सुनबाई आणि सचिवाची धर्मपत्नी। आता जेव्हा सगळे अधिकार एका हातात झालेले, एवढं करून सुद्धा लोक जर पिळवणुकीला संधी देत नसतील, लोक जर त्यांना पैसे देत नसतील तर काय मराठी शाळा आणि काय दुसऱ्याचे कुटुंब उघड्यावर पडले काय आणि माय मराठी मेली काय, यांना काय देणं गेले? कारण 15 जूनला सगळ्या शाळा सुरू झाल्या। तुमच्या माहितीच तो सांगतो, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण मराठीचा उदो करतो। म्हणजे ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे की माझ्या माय मराठीचा वेलू गेला गगनावरी। त्याच महाराष्ट्र देशात आपण राहतो। एक हॉल घेतला, हॉल मध्ये त्या हे असते त्याला काय म्हणतात, बॅनरनी 3 वर्गाचं पार्टिशन केलं आणि मुलांना सांगितलं आपल्या शाळेची जागा बदललेली आणि त्याची परवानगी सुद्धा कार्यालयाकडून घेतलेली नाही। जेव्हा पालकांनी शिक्षकांनी गेल्या गुरुवारपासून रस्त्यावर येऊन आंदोलन केलं, गुरुवारी आंदोलन केलं,
शुक्रवारी आंदोलन केलं, शनिवारी आंदोलन केलं, सोमवारी आंदोलन केलं, तेव्हा या कार्यालयाला जाग आली, सोमवारी संध्याकाळी पत्र काढलं. असं असताना हे 6 महिन्यापासून काही कारवाई करत नाही. ती कारवाई यांनी तात्काळ करावी. हे जे यांचं आहे सासरा अध्यक्ष, मुलगा सचिव, सुनबाई मुख्याध्यापक, हे जे जांगडगुत्ता आहे, या जांगडगुत्त्याची एकदा चौकशी करा. आम्हाला पण कळू द्या हे नेमकं काय व्हायलंय, ते का लुटालूट करायला शिक्षकांची. या सर्व बाबीचा विचार करून शिक्षणाधिकारी कार्यालयाने त्यांच्यावर प्रशासक नेमावा. म्हणजे ही शाळा वाचेल, मराठी शाळा वाचेल. गोरगरिबाची मुलं जे मिड टर्मला कुठेही ॲडमिशन घेऊ शकत नाहीत ते वाचतील, एवढी यांना नम्र विनंती. आणि एवढी विनंती करूनही जर ऐकत नसतील तर यानंतर मात्र आम्ही कार्यालयात घुसल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलताना थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद. आतापर्यंत मला तीन महिन्यामध्ये मला 100च्या आसपास मेमो देण्यात आलेले आहेत आणि 26 जून 96 पासून मी शाळेमध्ये सहशिक्षक म्हणून आहेत. त्याच्यानंतर दर महिन्याला माझ्याकडून 25 ते 20% प्रमाणे 30% प्रमाणे पैसे घेण्यात येतात. काही पैसे मी ऑनलाईन अकाउंट पे दिलेले आहेत आणि काही विदाऊट कॅमेरा जो असतो CCTV कॅमेरा तिथे नसेल तिथून मला पैसे घेण्यात आलेले. माझी प्रॉपर्टीसुद्धा घेतलेली, प्लॉटसुद्धा घेतलेला आहे. मी आतापर्यंत शिक्षण अधिकारी, डेप्युटी डायरेक्टर आणि पुण्याचे सचिंद्र प्रताप सिन्हा IAS ऑफिसर, कमिशनर ऑफ एज्युकेशन, त्यांना पण पत्र दिलेलं आहे. पण एक आमदाराचा त्यांना वर्धा सपोर्ट असल्यामुळं मी काही करू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझ्या जीवाला काही झालं तर सर्वस्व संस्थेचे अध्यक्ष गोविंद गोंडे हा जिम्मेदार असणार आहे. त्याच्यानंतर मी हार्ट पेशंट आहे. माझ्या अंगावर 2-3 वेळेस सापाचे पिल्लू सोडण्यात आलेले आहे शाळेमध्ये आणि 2 वेळेस माझ्यावर हल्ला करण्यात आलेला आहे. परवाच्या दिवशी संस्था चालक आले आणि माझी व्हिडिओ शूटिंग केली आणि मला सांगितलं काय शिकवतं काय नाही. शाळेमध्ये एकही विद्यार्थ्यांनी, पूर्ण शाळेमध्ये मी एकटाच असतो. माझा टाईम बदललेला आहे. 12:30 ते 5:30 वाजेपर्यंत टाईम आहे आणि त्या वेळेमध्ये मला माझ्या जीवाला धोका आहे. तुम्ही गेल्या 15-20 वर्षापासून तिथं कार्यरत आहात. येस. अजून तुमच्या आता किती रुपयाची मालमत्ता त्यांनी 65 ते 70 लाखाच्या आसपास माझी प्रॉपर्टी त्यांनी घेतलेली आहे. आणि आज शाळेतले काही शिक्षक पण आलेले आमचे 2-4 शिक्षक ते पण आहे. पण त्यांच्याविषयी मी काही बोलणार नाही. त्यांनी काय दिलं काय घेतलं मला माहिती नाही. पण मी जे दिलं ते माझ्याकडे विटनेस आहे.